नमस्कार मंडळी. भक्तीच्या मार्गावर चालताना आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की खरा साधक कसा असावा. नाम घेताना मन का भटकतं. आजच्या प्रवचनात गोंदवलेकर महाराज आपल्याला नामस्मरणाची खरी गोडी आणि साधकाची लक्षणं अगदी सोप्या भाषेत सांगत आहेत. चला आजच्या प्रवचनाचा सार समजून घेऊयात. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 23 फेब्रुवारी. साधक व नाम. महाराज म्हणतात, सिद्धांची अवस्था अशी असते की त्यांना प्रत्येक शब्दात रामच ऐकू येतो. आपल्याला एखाद्या विशिष्ट नावात प्रेम वाटतं, पण ज्याची तयारी पूर्ण झाली आहे त्याला जगातील प्रत्येक आवाजात भगवंताचंच नाम ऐकू येतं. कोणत्या वाचेनं नाम घ्यावं याचा विचार नको, फक्त नाम घ्या. विषयांचा जेव्हा घाला पडतो, जेव्हा मन संसारात अडकतं, तेव्हा फक्त नामाची आठवण ठेवा. भक्त प्रल्हादानं दुसरं काय केलं? फक्त नामावर प्रेम ठेवलं. तुम्ही नामात राहा, म्हणजे विषयांची ओढ आपोआप कमी होईल. आता साधकाचं वागणं कसं असावं? महाराज एक सुंदर उदाहरण देतात. साधकाने लोण्यासारखं मऊ असावं. कोणालाही आपल्या वागण्याने दुःख होऊ नये. आपण सर्वांना हवेहवेसे वाटावे. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण निस्वार्थी होऊ. महाराजांचा उपदेश. कुणी नमस्कार केला तर अहंकार नको. कुणी नमस्कार नाही केला तर राग नको. सत्कर्म केल्यावर स्वतःची स्तुती ऐकायला तिथे उभेही राहू नका. भगवंताच्या मार्गावर चालणं म्हणजे कुस्तीच्या हौदात उतरण्यासारखं आहे. अंगाला माती लागेल, लोक बोलतील, पण त्याला घाबरून कसं चालेल? सुरुवातीलाच मीपणाची लाज सोडली की हा प्रवास सोपा होतो. महाराज भगवंत प्राप्तीचे 2 मार्ग सांगतात. जे झालं ते त्याच्या इच्छेने, जे होईल ते त्याच्याच इच्छेने, तो जे करेल ते माझ्या हिताचेच असेल ही निश्चिंत भावना. मी जगात कुणाचाच नाही, मी फक्त रामाचा आहे. हा मार्ग थोडा कठीण आहे, कारण ह्यात संसारातील ओढ पूर्णपणे तोडावी लागते. महाराज म्हणतात, मन ऐकत नसेल तर काळजी करू नका, त्याला मारू नका, तर त्याला रामाकडे लावा. मन आपोआप वळण घेईल. हेच माझे सर्वस्व आहे असे नामात प्रेम असावे. तर मंडळी, आज प्रवचनाचा सार हाच की नामाची कास सोडू नका. परिस्थिती कशीही असो, नामाचा अनुभव घ्यायला शिका. आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुथो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय